नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री क्षेत्र हामुगडावर दर्शनासाठी उसळणार भक्तसागर. तर गोर बंजारा महासंमेलनात देशभरातील विद्वान साहित्यिक भाग घेणार. सविस्तर वृत्त. गोर बंजारा धर्मपीठ, राष्ट्रीय बंजारा परिषद, राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषद, राष्ट्रीय गोर बंजारा साहित्य अकादमी, गोर बंजारा महिला संघ कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत सेवक किसनराव राठोड यांच्या मार्गदर्शनात संत श्री हमुलाल महाराज यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 26 व 27 मे 2024 रोजी गोर बंजारा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनाचे उद्घाटन गोर बंजारा धर्मपीठाधीश्वर बाबूसिंगजी महाराज तीर्थक्षेत्र पोहरागड यांचे शुभ हस्ते होणार असून हामुगड गादीश्वर मातोश्री रत्नायाडी, देशभरातील साधू संत, महंत, पुजारी आणि भगवंत सेवक किसनराव राठोड तसेच भारतातील प्रमुख नेते मंडळी, विद्वान साहित्यिक, गोर कवी, भजन गायक, कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या संमेलनाची सुरुवात 26 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता होईल. महापूजा, महाभोग, महाआरती, महाप्रसाद, धर्मध्वज, धर्मदंड पूजन, साहित्य पूजन, ग्रंथदिंडी, सांस्कृतिक शोभायात्रा अशा विधिवत कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी संत निवासाचे भूमिपूजन, धर्मध्वजारोहण संपन्न होईल. महासंमेलनाच्या उद्घाटनानंतर देशभरातून येणारे साधू संत व साहित्यिक अतिथींचे स्वागत सत्कार सन्मान सोहळा पार पडेल. ह्यावेळी संत महंतांच्या मनोगताबरोबरच धर्मगुरू महंत जितेंद्र महाराजांचे मार्गदर्शन आणि गोर धर्मपीठाधीश्वर महंत बाबूसिंगजी महाराज यांचे देशातील समाज बांधवांना शुभ संदेश व शुभारशी वचन लाभेल. त्यानंतर गोरबंजारा महिला संघ कर्नाटक प्रमुख इंदुमती लमाणी व आर.बी. नायक यांच्या मार्गदर्शनात बंजारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दिनांक 27 मे 2024 ला सकाळी स्वागत, सन्मान, पुरस्कार व विविध विषयांवर विद्वान साहित्यिकांची विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन लाभेल. समारोपीय कार्यक्रमात भजन, लोकगीत, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये पुरुष व महिला लेंगी पथक, डपडा पथक सादर होईल. या गोर बंजारा साहित्य संमेलनात हिंदी, मराठी व कन्नड भाषेत साहित्य लिहिणाऱ्या गोर बंजारा साहित्यिकांना प्रेरणा देण्याबरोबरच मौलिक रचना निर्मितीसाठी भगवंत सेवक किसनराव राठोड यांचे व्यापक उद्देश असणार आहे. आणि म्हणूनच 5 लेखकांच्या पुस्तकांना 1 लाख रुपयाचे रोख पुरस्कार यावेळी दिला जाणार आहे. महासंमेलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गणपत राठोड, साहित्य परिषद सचिव डॉक्टर सुभाष राठोड, राष्ट्रीय गोर बंजारा साहित्य अकादमीचे अध्यक्ष शंकर आडे, बंजारा महिला साहित्य संघ प्रमुख इंदुमती लबाणी, इंजिनियर आर.बी. नायक कर्नाटक हे आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशातील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गोर बंजारा धर्मपीठाधीश्वर, हामुगड गादीश्वर, धर्मगुरू, संत, महंत व देशभरातून येणारे मान्यवर, नेते मंडळी, साहित्यिक, अतिथीगण, कलावंत, गोरगावण्या, भाविक भक्तांची स्वयंसेवक म्हणून सेवा करण्यासाठी व भगवंताचे दर्शन
आणि आशीर्वाद घेण्यासाठी हमुगड अत्नी कर्नाटक येथे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड यांनी केले आहे।